शहर में सांस्कृतिक, सामाजिक व उत्सव के लिए बनाए गए प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह के सौंदर्यीकरण व आधुनिकीकरण का कार्य पूर्ण होने के बाद गुरुवार इसका लोकार्पण किया गया। नाट्य कलाकारों की मांग पर वर्ष 1999 में सभागृह की इमारत का निर्माण किया गया था। पिछले 20 वर्षों में इस सभागृह ने नाट्य कलाकारों के दिल में जगह बना ली थी। सभागृह को आधुनिक ध्वनि युक्त व उच्च दर्जे के वातानुकूलित बैठक व्यवस्था व रोशनाई से परिपूर्ण करने का प्रस्ताव पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार ने मंत्रिमंडल में मंजूर कराया। सभागृह को रंगमंच, नई कुर्सियां, विद्युतीकरण, सीलिंग, वॉल पैनलिंग, जनरेटर व हाई मास्ट लाइटिंग व अन्य सुविधाओं से सुशोभित किया गया है। सभागृह की दुरुस्ती का कार्य 4 तरीकों में किया गया है। नवीनीकरण व कुर्सियों के लिए 3 करोड़ 74 लाख रुपए का खर्च हुआ। विद्युतीकरण के लिए 2 करोड़ 19 लाख रुपए खर्च किए गए। विद्युतीकरण में एलईडी रोशनाई पर जोर दिया गया है। 4 करोड़ 18 लाख रुपए खर्च कर सभागृह की सीलिंग बनाई गई। जर्मनी के हंटर एंड डगलस कंपनी की सीलिंग लगाई गई है। सभागृह में लगाई ध्वनि व्यवस्था से डॉल्बी से अधिक उत्कृष्ट डिजिटल ध्वनि व्यवस्था का आनंद ले पाएंगे। रंगमंच की सर्व व्यवस्था, लाइट्स व्यवस्था, स्टेज पर्दे सभी स्वयंचलित व्यवस्था से परिपूर्ण कराया गया है। 1 करोड़ 84 लाख रुपए खर्च कर जनरेटर व हाई मास्ट लाइटिंग व भीतर की लाइट की व्यवस्था की गई है। आधुनिक रूप से कलाकारों का मेकअप रूम तैयार किया गया है। लॉबी में देश के जाने माने रंगकर्मियों और सुप्रसिद्ध कलाकारों के पोस्टर लगाए गए हैं। राज्य के वित्त नियोजन वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार इनके हाथों यह लोकार्पण समारोह संपन्न हुआ। इस समय कार्यक्रम में भाजपा, कांग्रेस, शिवसेना पक्ष के नेता भी शामिल हुए। इस समय प्रमुख रूप से विधायक नाना श्यामकुले, कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार, शिवसेना के विधायक बालू धानोरकर, महापौर अंजलि घोटेकर, उप महापौर अनिल फुलझेले, स्थायी समिति के अध्यक्ष राहुल पावड़े, जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगले, रविंद्र आकुलवार, सार्वजनिक निर्माण कार्य विभाग के कार्यकारी अभियंता जायसवाल आदि मान्यवर उपस्थित थे। मान्यवरों की उपस्थिति में श्री सुधीर मुनगंटीवार इनके हाथों प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह इस फलक का उद्घाटन किया गया। उपस्थित मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन हुआ। उपस्थितों के स्वागत समारोह की शुरुआत हुई। उपस्थितों का स्वागत किया गया। इस दौरान पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार ने इस सांस्कृतिक सभागृह के निर्माण के लिए अमूल्य योगदान देने वालों को सम्मानित किया। जिले के पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार ने इस समय अपने विचार व्यक्त करते हुए कहा कि चंद्रपुर को बेरोजगार मुक्त जिला बनाने पर जोर दिया जा रहा है। सरकार आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास की ओर ध्यान दे रही है। चंद्रपुर पर्यावरण की रक्षा करने वाले जिले के रूप में सामने आया है। वन महोत्सव के दौरान जिले में लक्ष्य से कहीं अधिक पौधारोपण हुआ है। कार्यक्रम का प्रास्ताविक श्री उदय भोयर ने किया। कार्यक्रम का संचालन गायत्री देशपांडे ने तो आभार प्रदर्शन मनोज जुनोनकर ने किया। कार्यक्रम में बड़ी तादाद में नागरिक उपस्थित थे। महाराष्ट्रातल्या सुंदर नाट्यगृहापैकी चंद्रपूरचंही नाट्यगृह हे अप्रतिम व्हावं हा संकल्प केला आणि या संकल्पाला सर्व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आर्किटेक्टनी पूर्णत्वास नेलं। याबद्दल मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। कोणत्याही शहराची विकासाची गती ही फक्त आर्थिक मापदंडावर मोजली जात नाही। जगामध्ये ज्या देशाला आपण प्रगत देश म्हणतो, ज्या शहराला आपण विकसित शहर म्हणतो, त्या शहरामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्राचा विकास जर झाला तरच ते शहर पूर्णत्वाने विकसित आहे असा त्याचा अर्थ धरला जातो। एक काळ असा होता की महाराष्ट्र जो चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्याचं वर्णन केलं जातं, तर असा लोकांचा समज होता की चांदा म्हणजे हे मागास विभाग आहे, हा अतिमागास विभाग आहे। पण धीरे धीरे हे लक्षात आलं की चांदा हा मागास विभाग नाही, तर चांद्यामध्ये आशियातलं सर्वात मोठं 2340 मेगावॅट वीज निर्माण करणारं केंद्र आहे
चांदा हे ऊर्जावान लोकांचं केंद्र आहे. चांदा हे महाराष्ट्राच्या 800 किलोमीटर दूर वीज नेऊन तिथं अंधारापासून प्रकाशाकडे नेणारा जिल्हा आहे. हा जिल्हा पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्यांचा जिल्हा आहे. आज जेव्हा जगामध्ये पर्यावरणाची चिंता केली जाते तेव्हा गडचिरोली असेल की चंद्रपूर या जिल्ह्याचा सन्माननीय नागरिक हे अभिमानाने सांगू शकतो की जग चिंता करताय, पण आम्ही तर याची चिंता शेकडो वर्षापासून करतोय. गडचिरोली चंद्रपूरमधलं जंगल हे आज या राज्यामधल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त पर्यावरणाचं रक्षण करणारा हा जिल्हा आहे. मग दुसरीकडे झाडीपट्टी ही आमची संस्कृती आहे. खरं तर झाडीपट्टी कला ही दुर्दैवाने याकडे आपण लक्ष दिलं नाही. पण धान उत्पादन करणारा शेतकरी, मग तो वडसेचा असेल, देसाईगंजचा असेल, ब्रह्मपुरीचा असेल, सावलीचा असेल, मूलचा असेल, पोंभुर्ण्याचा असेल, त्याच्या आयुष्यामध्ये मनोरंजन आणलं ते झाडीपट्टी नाट्य कलावंतांनी. आणि यासाठी आपण आता वडसा देसाईगंज इथं अतिशय उत्तम झाडीपट्टीला शोभणार असं नाट्यगृह बांधायला सुरुवात केली. कारण जी झाडीपट्टी साहित्याची राजधानी आहे त्या वडसा देसाईगंजमध्ये सुद्धा हे काम आपण सुरू केलं. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपला जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, कुठेही मागे नाही. मला आठवतं की मी घोटमध्ये गेलो. विजयराव घोटमध्ये आदिवासी कलावंतांनी जे नृत्य केलं ते इतकं अप्रतिम होतं की ते नृत्य राज्यपाल महोदयांच्या कार्यक्रमासाठी नेण्यात आलं. इतकं अप्रतिम नृत्य हे आदिवासी आमच्या बंधू भगिनींचं हे घोटमध्ये आहे. फक्त संधी मिळत नव्हती. गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातल्या लोकांना संधी मिळत नव्हती. आणि मला विश्वास आहे की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण मागे नाही. आता कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून जेव्हा राज्यस्तरीय नाटक स्पर्धा झाली ते आपण अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये काही वर्षापासून चंद्रपूरच्या कलावंतांना पुरस्कार मिळतात. पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार मिळतात. कारण असे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्रांतीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करतात. याच नाट्यगृहांनी अनेक परिसंवाद ऐकले, चर्चा ऐकल्या. खरं तर 21व्या शतकात सर्वात मोठं धन हे ज्ञान आहे. आज जगामध्ये श्रीमंत देश कोणाला मानलं जातं? तर अगोदर ज्या देशाकडे सोन्याच्या खाणी होत्या, हिऱ्याच्या खाणी होत्या, तो जग श्रीमंत मानला जायचा, तो देश श्रीमंत मानला जायचा. पेट्रोल डिझेलच्या ज्याच्याकडे खाणी असतील तो श्रीमंत मानला जायचा. पण आज ज्या देशाकडे ज्ञान आहे तो सर्वात श्रीमंत देश मानला जातो. जगामधल्या पहिल्या 10 श्रीमंतापैकी 7 श्रीमंत ज्यांनी ज्ञानाचा उपयोग केला ते श्रीमंत व्यक्ती झालेत. आणि ज्ञान हे एकाकडून दुसऱ्याकडे जायचं असेल तर मग अशा नाट्यगृहाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता आज पुन्हा नूतनीकरणाच्या माध्यमातून पूर्ण झाली. पण ही पूर्ण होत असताना मी आपल्या चंद्रपूरचे भूषण अशोक सिंग यांचंही मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्यांचा छंद जो विविध प्रकारच्या ऐतिहासिक नाणी जमा करणे, आणि मला विश्वास आहे की आज श्री अशोक सिंगांनी असा ठेवा या चंद्रपूर शहराच्या लोकांकडे सुपूर्द केला आहे की ज्याची किंमत ही रुपयामध्ये, रकमेमध्ये करता येत नाही. जो ठेवा अनमोल आहे, ज्याला त्याची किंमत माहित आहे त्याला हे लक्षात येईल की अनमोल ठेवा. आणि श्री अशोक सिंग यांनी सोन्याच्या कॉईन, खरं तर सहजपणे कोणाच्या हातून सोनं आणि धन सुटत नाही, पण अशोक सिंग अप्पात राहिले
आणि सोन्याच्या कॉईन्स सुद्धा त्यांनी चंद्रपूरकर जनतेला या कॉईन्स देत चंद्रपूरकर जनतेच्या साठी एक ऐतिहासिक नाण्याच्या अभ्यासाचं केंद्र सुरू करण्यामध्ये शासनाला मदत केली. मी त्यांचेही अभिनंदन करतो. मी खासदार पियुष गोयल यांना धन्यवाद देतो. जे आज मला खरोखर खूप आनंद झालाय, कारण नटेश्वराची कृपा चंद्रपूर शहरावर कायम राहिलेली आहे आणि ह्या नटेश्वराच्या कृपेनंच आम्हाला सुधीर भाऊंसारखे पालकमंत्री मिळाले आणि त्यांच्यामुळे आज हे देखणं नाट्यगृह उभं राहिलेलं आहे. आणि नटेश्वराची कृपा सांस्कृतिक विकासासाठी हे पुढे नेण्यासाठी हे नाट्यगृह निश्चितच खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आज खरोखर एक नाट्यकर्मी म्हणून आणि रंगकर्मी म्हणून आणि नटेश्वराची उपासक म्हणून मी प्रचंड आनंदी आहे. इतकं देखणं महाराष्ट्रातल्या खूप विविध नाट्यगृहांना आम्ही भेट दिलेली असताना आम्हाला जे वाटायचं ते सुंदर नाट्यगृह आपलं असावं आणि आजचं हे नूतनीकरण बघून आणि हे लोकार्पण झाल्यामुळे मी सुधीर भाऊंचे खूप आभार मानते. आणि इतकं देखणं आणि इतकं सुंदर नाट्यगृह आम्हाला दिल्याबद्दल चंद्रपूर त्यांचे कायम ऋणी राहील अशी मी यावेळेला मत मांडते. सांस्कृतिक विकासाशिवाय विकासाची कल्पना पूर्णच होऊ शकत नाही, हे सुधीर भाऊंचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण इतिहासात जेव्हा वाचतो की या राजाच्या काळामध्ये म्हणजे त्याचं पराक्रम आणि त्याचं वैभव सांगताना असं इतिहासात सांगितलं जातं की त्याच्या काळामध्ये कला आणि संस्कृतीची भरभराट झाली होती. म्हणजे प्राचीन काळापासूनच कला आणि संस्कृती हे विकासाचं एक प्रमुख अंग मानले जातं. आणि विक्रमादित्य ज्या संदर्भात फार प्रसिद्ध राहिला हा राजा. म्हणजे या अर्थाने असं म्हणावंसं वाटतं की सुधीर भाऊ हे महाराष्ट्राचे आजचे आधुनिक विक्रमादित्यच होय. आणि या नूतनीकरणाच्या माध्यमातून कलावंत आणि प्रेक्षक यांच्यातील नातं अधिक देखणं आणि सुखद झालं आहे असं मला म्हणावंसं वाटतं. महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं. कोणत्याही जिल्ह्याचा विकास आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये झाला पाहिजे. एक सुंदर नाट्यगृह बांधण्याचा आमचा संकल्प 95 ते 99 सरकार असताना होतं. आम्ही तेव्हा नाट्यगृह बांधून पूर्ण केलं. पण या नाट्यगृहामध्ये आज नूतनीकरण करत ज्या काही गोष्टी अधुऱ्या होत्या, अपूर्ण होत्या, आज हे राज्यातलं सुंदर नाट्यगृहापैकी एक नाट्यगृह याचं लोकार्पण करताना मनापासून आनंद होतोय. या नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक चंद्रपूरच्या वाढीचा वेग निश्चितपणे याची गती वाढेल. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चंद्रपूर कधीही मागे नव्हतं, व्यासपीठ नव्हतं. आता मात्र या व्यासपीठाच्या माध्यमातून या जिल्ह्याचं नाव या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निश्चितपने नावलौकिक होण्यासाठी याचा उपयोग होईल हा माझा विश्वास है. चंद्रपुर में जब 95-99 के बीच में भारतीय जनता पार्टी शिवसेना की सरकार थी तो यहाँ पे एक नाट्यगृह मेरे मतदार संघ में बांधने के लिए हमने आग्रह किया. जब मैं पर्यटन मंत्री हुआ तो पर्यटन विभाग से पैसा भी उपलब्ध कर दिया था. वो नाट्यगृह कई साल हो गए थे, 20 साल करीब करीब हुए थे. उसका नूतनीकरण करने का हमने निर्णय किया. आज एक अप्रतिम नाट्यगृह का लोकार्पण हो रहा है. चंद्रपुर जिले के लोगों को सांस्कृतिक क्षेत्र में आगे जाने के लिए ये नाट्यगृह निश्चित रूप से मदद करेगा, सहकार्य करेगा, एक मंच उपलब्ध कर देगा. और चांदा से बांदा जिस महाराष्ट्र का वर्णन किया जाता है, चांदा इस महाराष्ट्र की शुरुआत और प्रारंभ माना जाता है. आर्थिक, सांस्कृतिक और सामाजिक तीनों क्षेत्र में चंद्रपुर अपने नाम को आगे बढ़ाएगा, ये मेरा विश्वास है.